हाय फॅमिली. नील तुमच्या इथं बिना फिल्टरचा छान व्हिडिओ येतो रे, मस्त येतो. पण आमच्या इथं पण येतो, पण जरा काळपट लाईट डिम आहे. तर असं नारद मला असायला नाही येत, मग मला असं टेन्शन येतं. का नाही बोलायचं? आता ही पोरगी म्हणती मला नंगू पंगू व्हिडिओ काढ, नंगू पंगू व्हिडिओ. माझा पण आवाज बसलाय, माझा पण बसलाय हो. बोलतात बिमारे बिमारे, काय बोललो तू? बिमारच आहे मी. मग काल डॉक्टरकडे गेलते. कोणच्या डॉक्टरकडे? तर तो म्हणतो काय झालं तुम्हाला कोणी बोललं का पेशंट आहे तुम्ही? हा. तर मी गेले कोमात नको रे बोल. तो कोमात गेला तर आपण कुठं जायचं? तर काय झालं माहितीये, काल ना मी गेले राठोडगड. आणि राठोड काय म्हणतात हे बघा माझ्याकडे असं बघतात, तर म्हणतात काय झालं? तर मी काय म्हणते थांबा थांबा, आणि अशी करते म्हणजे मी त्यांना म्हणते थांबा थांबा, आणि अशी करते. म्हणजे मी त्यांना म्हणते माझ्या ना कफ झालाय, कफ. डॉक्टर मला कफ झालाय, कफ. डॉक्टर हसायला लागले, मला कळलंच नाही का हसतोय तो. नंतर घरी आल्यावर कळलं डॉक्टर हसायला लागलाय. मग औषध दिलं त्यांनी कफाचं वगैरे. मला म्हणतात बाहेरचं पावसामध्ये खात जाऊ नका वगैरे, मग असंच खोकला वगैरे. तर एक बाई बघायला लागली, मला म्हणते तुमको जान आहे का? म्हणलं हा, तिथं पेशंट आहे. पेशंट की तर नीलची मम्मी म्हणते पेशंट की तर मीच पेशंट आहे. तर तशी पण ना दीपाली मला नेहमी म्हणते अगं मम्मी तो असं तयार होऊन जात जाऊ नको हॉस्पिटलला. तर मग कसं मग कसं जायचं हो हॉस्पिटलला? असं कपड्यासारखं जायचं का? हा म्हणजे मी पेशंट वाटलं पाहिजे, हा बाबा पेशंट आहे मी. अच्छा, नेक्स्ट टाइमला मी अशी जाणार आहे बघ. नेक्स्ट टाइमला त्याच्याकडे असं जायचं आपण. असं मला किती एकदम ना एकदम असं असं करून जायचं आहे ना, एकदम म्हणजे चादर बिदर घेऊन जायचं, म्हणजे स्ट्रॉंग औषध देणार आहे की नाही. चला फॅमिली, आजचा ब्लॉग कसा वाटला? ओके बाय. बाहेरचं कुठं खाते हो मी? त्याशी फक्त समोसा खाल्ला आणि असं झालं. नाही खातो, पण आता काय ते मिरच्या बघितल्या ना तर माझं मन होतं. मिरच्या बघितल्या तर असं लगेच असं मी तरी 4-5 मिरच्या खाते मग.